राज्यामध्ये पुढील 5 दिवस मेघगर्जनेसह जोरदार पावसाचा इशारा. राज्यामधील अनेक जिल्ह्यांसाठी हवामान विभागाकडून अलर्ट. पुण्याच्या शिरूर तालुक्यामध्ये सलग तिसऱ्या दिवशी अवकाळी पावसाची हजेरी. नागरिकांना उकाड्यापासून काहीसा दिलासा. सांगलीच्या पलूस तालुक्यामध्ये सलग दुसऱ्या दिवशी वळवाचा पाऊस. वळवाच्या पावसानंतर इंद्रधनुष्याचा नजारा पाहण्यासाठी निसर्गप्रेमींची उत्सुकता. इगतपुरीमध्ये अवकाळी पावसाचा धुमाकूळ. विजांच्या कडकडाटासह पावसाची हजेरी. उन्हाळी कांदा, बाजरी आणि भाजीपाला पिकांना फटका. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये अवकाळी पाऊस. दोडामार्ग शहरामधील रस्त्यांवर सखल भागामध्ये पाणी साचलं. खेड तालुक्यामधल्या कडूसमध्ये गारपिटीसह विजांचा कडकडाट. तालुक्यामधील वीट भट्ट्यांचं मोठं नुकसान. अमरावती शहरासह ग्रामीण भागामध्ये मुसळधार अवकाळी पावसाची हजेरी. अवकाळी पावसामुळे कांदा आणि संत्रा बागांना फटका बसण्याची शक्यता. वाशिमच्या मानोऱ्यामध्ये जोरदार पावसाची हजेरी. अचानक आलेल्या पावसामुळे शेतकऱ्याची तूर पावसामध्ये भिजली. तूर भिजल्यामुळे शेतकऱ्याला अश्रू अनावर. अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये अनेक भागात अवकाळी पावसाची जोरदार हजेरी. पावसामुळे सखल भागामध्ये पाणी साचलं. पावसामुळे वातावरणामध्ये गारवा. गोंदिया जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसामुळे 230 घरांचं नुकसान. अवकाळी पावसामुळे एका व्यक्तीचा मृत्यू. साताऱ्याच्या पाटणमध्ये अवकाळी पावसाची जोरदार हजेरी. उष्णतेपासून हैराण नागरिकांना पावसामुळे दिलासा. काढणीला आलेल्या भुईमूग आणि आंबा पिकांचं मात्र मोठं नुकसान. अमरावती जिल्ह्याच्या अनेक भागामध्ये वादळी वाऱ्यासह पावसाची हजेरी. सोसाट्याच्या वाऱ्यामुळे ऊस गव्हाण परिसरामध्ये मोबाईलचा टॉवर शेतामध्ये कोसळला. वाशिमच्या मानोरामध्ये अवकाळी पावसाची जोरदार हजेरी. कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांची तारांबळ. तूर पिकांचं नुकसान होण्याची शक्यता. रायगडमध्ये अवकाळी पावसाच्या जोरदार सरी. महाल तालुक्यामधल्या रस्त्यांची अवस्था बिकट. रस्त्यावर सर्वत्र चिखल. अवकाळी पावसामुळे पुणे आणि रायगडला जोडणाऱ्या वरंधा घाटामध्ये चिखलमय रस्ता. चिखलाच्या वाटेनं वाहन चालकांना करावा लागतोय प्रवास. भोर महाड रस्त्याच्या रुंदीकरणाचं काम सुरू असल्यानं रस्ता चिखलमय. नाशिकच्या येवला तालुक्यामधल्या पूर्व भागामध्ये जोरदार पावसाची हजेरी. अवकाळी पावसामुळे शेतामध्ये पाणी साचलं. लातूरच्या उदगीर तालुक्यामध्ये अवकाळी पावसाचा धुमाकूळ. विजांच्या कडकडाटासह आणि पावसामुळे अनेक जनावरांचा मृत्यू. शेतीलाही फटका. अनेकांच्या घरांचंही नुकसान. शासनाकडे नुकसान भरपाईची मागणी. सोलापुरात अवकाळी पावसामुळे फळबागांचं नुकसान. मोहोळमध्ये केळीच्या बागांचं मोठं नुकसान. पापरी गावात अनेक शेतकऱ्यांची केळीची बाग जमीनदोस्त. छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये पाण्यासाठी काँग्रेस आक्रमक. शहराला पाणीपुरवठा करण्यात यावा या मागणीसाठी पालिकेसमोर आंदोलन. पुण्यातील औद्योगिक क्षेत्रामध्ये प्रदूषण करणारे उद्योग शरद पवारच बंद करतील. साहेब आम्हाला तोंड झोडायला लावू नका. पुण्याच्या रांजण गावात शरद पवारांसमोर शेतकऱ्यांना तोंड झोडून घेतलं. हिंगोली जिल्ह्यामध्ये भीषण पाणी टंचाई. औंढा नागनाथ तालुक्यामधल्या नागरिकांची पाण्याचा टँकर आल्यावर गर्दी. नांदेडच्या सावरगाव माळ गावावर पाणी टंचाईचं संकट. तलावातील पाणी आटल्यानं पाण्यासाठी नागरिकांची वणवण. टँकरनं पाणी पुरवठा करण्याची मागणी. वाशिम नगरपालिकेकडून दूषित पाणी पुरवठा. पाण्यामध्ये गाळ आणि अळ्या आढळल्या. शहरातील सिव्हिल लाईन परिसरामधील नागरिकांचा आरोप. वाशिम जिल्ह्यामध्ये पाणी टंचाई. शहरामध्ये 17 टँकरच्या माध्यमातून पाणी पुरवठा सुरू. पाण्यासाठी नागरिकांची वणवण. अमरावतीकरांना 3 दिवसानंतर सुरळीत पाणीपुरवठा. प्राधिकरणाच्या जलवाहिनीची दुरुस्ती. नागरिकांना दिलासा. छत्रपती संभाजीनगरमध्ये उद्या ठाकरेंच्या शिवसेनेचा भव्य हल्लाबोल महामोर्चा. विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंकडून दुचाकीवरून मोर्चाचा प्रचार. गोंदिया तिरोडा नगर परिषद निवडणुकीची काँग्रेसकडून जोरदार तयारी. काँग्रेसची संघटनात्मक मोर्चे बांधणी सुरू. वर्ध्याच्या आजनसरामधील संत भोजाजी महाराज देवस्थानच्या पर्यटन स्थळाचा ब दर्जा उन्नतीसाठी प्रस्ताव सादर करावा. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे निर्देश. आमदार समीर कुडाबार. ग्रामविकास विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवलेंच्या उपस्थितीमधील यासंदर्भात बैठक. पुण्यामधल्या विठ्ठलवाडी ते फन टाइम थिएटर उड्डाणपुलाची मंत्री माधुरी मिसाळ यांच्याकडून पाहणी. पोलीस आयुक्तांच्या उपस्थितीमध्ये उड्डाणपुलाची पाहणी. रस्त्यावरील अतिक्रमण काढण्याच्या मिसाळ यांच्या सूचना.
सोलापूरच्या पंढरपूरमध्ये अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या वतीनं जनता दरबाराचं आयोजन, शेकडो लाभार्थ्यांची जनता दरबाराला उपस्थिती। विविध विषयांसंदर्भात मदत आणि पुनर्वसन मंत्री मकरंद आबा पाटलांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न। मुळशी आणि मावळच्या आमदारांनी धरणग्रस्तांचे विविध प्रश्न बैठकीमध्ये मांडले। वैभवी देशमुखचं बीड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडून अभिनंदन। 12वीमध्ये उत्तीर्ण झाल्याबद्दल अधिकाऱ्यांनी दिल्या शुभेच्छा। अमरावती जिल्ह्यामधल्या कंझरा ते नांदगाव या 4 किलोमीटर रस्त्याची दुरवस्था, रस्त्यावर अनेक खड्डे तयार झाल्यानं अपघाताची शक्यता वाढली। वाशिम जिल्ह्यामध्ये सततच्या हवामान बदलाच्या नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम, नागरिक सर्दी खोकला सदृश आजारांनी त्रस्त। कोकणातील वाढलेल्या पर्यटकांचा माशांच्या दरावर परिणाम, माशांचे दर दुपटीने वाढले, किनारपट्टीवरील हॉटेल्स हाऊसफुल। जळगावच्या सराफा बाजारामध्ये सोन्याच्या दरामध्ये घसरण, सोन्याचे दर 94,800 रुपयांवर, आठवड्याभरामध्ये सोन्याचे दर 5,000 रुपयांनी स्वस्त। शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी छावा क्रांतीवीर सेनेचे येवल्यामध्ये आमरण उपोषण, आज आमरण उपोषणाचा दुसरा दिवस। धुळ्यामध्ये प्रलंबित मागण्यांसाठी कृषी विज्ञान केंद्रामधील कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन केलं, मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा। पुण्याच्या भोरमध्ये महाराष्ट्र राज्य कृषी सहाय्यक संघटनेचं विविध मागण्यांसाठी आंदोलन, कृषी विभागामधील सर्व कृषी सहाय्यक आंदोलनामध्ये सहभागी, मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत काम बंद आंदोलन सुरूच ठेवण्याचा इशारा। बारामती नगर परिषदेसमोर युवा पॅन्थर संघटना आणि पथविक्रेत्यांकडून भीक मागो आंदोलन, मुख्याधिकाऱ्यांनी कारवाईचा सपाटा लावल्यानं पथविक्रेत्यांसमोर उपासमारीचा प्रश्न, नगर परिषद हद्दीमध्ये पथविक्रेत्यांना विक्रीस परवानगी देण्याची मागणी। वर्ध्यामध्ये जिल्हा परिषदेसमोर शिक्षकांचं धरणं आंदोलन, 15 मार्च 2024चा संच मान्यतेचा शासन निर्णय रद्द करण्याची मागणी। विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाच्या आंदोलनामध्ये मोठ्या संख्येनं शिक्षकांचा सहभाग। बीडमधील वनवेवाडी गाव ग्रामस्थांनी विक्रीला काढलं, गावामध्ये रस्ता नेटवर्क एसटीची सुविधा नसल्यानं ग्रामस्थांची गैरसोय, वनवेवाडी ग्रामस्थांकडून खड्ड्यामध्ये वर्षश्राद्ध घालून आंदोलन। कोल्हापूरच्या इचलकरंजीमधील पंचगंगा नदीमध्ये रासायनिक सांडपाणी सोडले जात असल्यानं पाण्याला दुर्गंधी, ऑक्सिजनची पातळी घसरल्यानं जैवविविधतेवर मोठा परिणाम, नदीपात्रामध्ये मासेमारी नष्ट झाल्यानं नागरिक शेतकरी संतप्त। जैराबाद परभणी राष्ट्रीय महामार्गाचं काम तातडीनं पूर्ण करा, गावातील नागरिकांकडून उपोषण सुरू। गाव पातळीवरील समस्या सरकारपर्यंत पोहोचवण्यासाठी रवी मानव यांच्याकडून 27 जिल्ह्यांची सायकलवारी, शासकीय योजनांमधील अपहार कसा रोखावा यासाठी 28 वर्षांच्या अभ्यासानंतर बनवलं पुस्तक। पुण्यामध्ये कोयता गँग पुन्हा सक्रिय, पुण्यामधील दत्तवाडी परिसरात भर दुपारी पूर्ववैमनस्यामधून एकावर वार, संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये कैद, पोलिसांकडून आरोपींचा शोध सुरू। बीड जिल्ह्यामध्ये काल भर दिवसभरामध्ये 5 ठिकाणी चोरी, शहरातील वेगवेगळ्या पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल। अकोल्यामध्ये सलग दुसऱ्या दिवशी आयकर विभागाची ज्वेलर्समध्ये चौकशी, पूनम ज्वेलर्स, प्रकाश, ईशा आणि एकता ज्वेलर्सच्या मालकांची आयकर विभागाकडून चौकशी। तुळजाभवानी मंदिरामध्ये गैरप्रकार करणाऱ्या पुजाऱ्यांवर कारवाई, पुजाऱ्यांवर मंदिर संस्थांकडून मंदिर बंदीची कारवाई, 6 महिन्यामध्ये 12 पुजाऱ्यांवर मंदिर बंदीची कारवाई केल्याची माहिती। गावठी पिस्तूल हातात आला, चुकून गोळी सुटल्यानं तरुण गंभीर जखमी, जळगावमधील शिवाजीनगरमध्ये घडली घटना, तरुण कारमध्ये जात असताना बंदूक हाताळत होता, या दरम्यान घडली घटना, नाझीम पटेल या जखमी तरुणावर उपचार सुरू। अमरावतीच्या जवलापूरमध्ये घरावरील 11 केव्ही वीज वाहिनीचा 7 वर्ष चिमुकल्याला जबर शॉक, प्रकृती चिंताजनक असल्यानं चिमुकल्यावर खासगी रुग्णालयामध्ये उपचार। चंद्रपूरच्या बल्लारपूर शहरामध्ये वेकोलीच्या सहाय्यक प्रबंधकाच्या घरामध्ये दरोडा, 8.5 तोळे सोनं, मोबाईल फोन, प्रॉपर्टीची कागदपत्र आणि बॅग लंपास, नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण। नाशिक शहरामध्ये एमडी ड्रग्ज विकणाऱ्या 2 संशयितांना पोलिसांकडून अटक, आरोपींकडून 1,77,000चा मुद्देमाल जप्त। नागपूर गुन्हे शाखेनं 456 ग्रॅम एमडी ड्रग्ज केलं जप्त, उडकेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये मार्केटमध्ये धाड टाकत गुन्हे शाखेची कारवाई। बुलडाण्याच्या खामगाव तालुक्यामध्ये पिंपळगाव राजा इथे अल्पवयीन मुलीवर अत्याचार, 19 वर्षीय नराधमाला पोलिसांकडून बेड्या। जळगावच्या रावेरमधील धूरखेडा गावात पुनर्वसनाच्या मागणीसाठी ग्रामस्थांचं तापी पूर्णा नदीपात्रामध्ये जलसमाधी आंदोलन, जोपर्यंत 35 घरांचं पुनर्वसन होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार, ग्रामस्थांचा पवित्रा।
छत्तीसगडमधील कोम्बिंग ऑपरेशनमध्ये सुरक्षा दलांना मोठं यश. सुरक्षा दलांनी केलेल्या कारवाईमध्ये नक्षल्यांचा मोठा शस्त्रसाठा जप्त. ताराशीच्या परंड्यामध्ये विठ्ठल बिरुदेव यात्रा मोठ्या उत्साहात संपन्न. यात्रेसाठी भाविकांची मोठी गर्दी. कराडच्या यशवंत बँकेमध्ये आर्थिक घोटाळा झाला नाही. राजकीय नेत्यांना हाताशी घेऊन कर्ज बुडवण्याचा खटाटोप. बँकेचे माजी चेअरमन शेखर चरेगावकर यांचं स्पष्टीकरण. भाजप खासदार मेधा कुलकर्णींनी केले होते आरोप. जळगावच्या मुक्ताईनगरमधील वडोदा वनक्षेत्रामध्ये 557 वन्य प्राण्यांची नोंद. 66 ठिकाणाहून वन्यजीव प्राण्यांची गणना.